या अर्थसंकल्पातनं शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत। प्रामुख्यानं लहान शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची ओळख निर्माण करणं या त्रिसूत्रीवर सरकारनं भर दिला आहे। देशामधील अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारनं विशेष आराखडा तयार केला आहे। संदर्भात 16% त्यांचं योगदान आहे। त्यामध्ये गरीब आणि इतर परिवार देखील समाविष्ट आहेत। या लोकांसाठी 20,000हून अधिक लोकांना त्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी मी खाजगी क्षेत्रामध्ये पशुरोग विशेषज्ञ आणि महाविद्यालय, पशु इस्पितळं त्यांचे आणि प्रजनन सुविधांच्या स्थापनेसाठी एक कर्ज संदर्भात पुंजी सबसिडी सहायता योजना आणण्याचा प्रस्ताव मांडत आहे।